माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्णव आणि ईश्वरी आता नुकतेच हॉस्पिटलमधून आलेले असतात. त्याच वेळेला बाहेर उभं राहून थोड्याशा गप्पा मारत असतात. अर्णवला आता ईश्वरीला सांगायचं असतं की आता जरा तुझा हा पोरकटपणा कमी कर, कारण तुझ्या आता उजव्या हातालाच लागलेला आहे, त्यामुळे उजव्या हाताची सगळी कामं तुला करता येणार नाही आहे. त्यावर ईश्वरी ही अर्णवला आता म्हणत असते की तुम्ही माझा राईट हँड हात की, म्हणजे ते म्हणतात नाही का की कोणाचं तरी काम करायला कोणता तरी राईट हँड असतो, अगदी तसंच. दुसरीकडे आता जेव्हा आकाशने टॅटू काढलेला असतो नम्रताच्या आणि त्याच्या नावाचा, आणि तो सुद्धा छातीवर, हे सगळं त्याने आता दाखवलेलं असतं शुभमकरला. आणि शुभमकरसुद्धा आता नम्रतासाठी टॅटू काढत असतो, पण हे सगळं त्याचं घरातच चालू असतं. म्हणजेच काय तर तो छातीवर बहुतेक कैची नाही तर सुरीने लिहून घेत असतो आणि पूर्ण त्याच्या अंगातून रक्त येत असतं. हे सगळं काही तो नम्रताला मिळवण्यासाठी करत असतो. आणि वर तो आता हेही म्हणत असतो की नम्रता, तू फक्त माझी आहेस, माझी, तू माझ्याशिवाय इतर दुसऱ्या कोणाचीच होऊ शकत नाही. आणि काय करायचं आहे ना ते मी बघतोच, त्या आकाशला नाही संपवलं ना तर बघ, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे तर येऊनही तो काही थांबत नसतो. ईश्वरीला अर्णव कसा रूममध्ये घेऊन येतो. रूममध्ये घेऊन आल्यानंतर ईश्वरी अर्णवला म्हणत असते की आजचा स्वयंपाक तर राहिलाच. त्यावर अर्णव म्हणतो तुझ्या हाताला लागले, आता तू कसा स्वयंपाक करणार आहेस सांग बरं मला. त्यावर ईश्वरी म्हटली, अहो ती रोजची सवय आहे ना, विसरलेच बघा मी. आणि त्यानंतर मात्र आता कर्णिका ही सुद्धा झोपेतनं उठलेली असते. मग आता ती म्हणत असते की बघा ती काय करते, ती उठली का? मग आता हो उठली आहे. मग आता तिच्याशी जरा गप्पा मारायला हव्यात. काय आहे ना, आपल्यामध्ये ना प्रत्येकामध्ये एक लहान मूल दडलेलं असतं आणि त्या लहान मुलानेच एकदम हसून खेळून राहायला हवं. आणि असंच मलाही वाटतं की आपल्यातलं लहान मूल कधी ना कधी बाहेर यायला हवं. आणि तसंच तुमच्यातलंही लहान मूल एकदा दाखवाच बाहेर येऊन. त्यावर मात्र आता इकडे अर्णव म्हणत असतो की हां माझ्यातलं लहान मूलला काहीच दाखवायची गरज नाही, आहेस की तू या सगळ्या काही गोष्टी करायला, असंही आता अर्णव बोलत असतो. इकडे ईश्वरीला हसू येत असतं, तर ती अर्णवकडे बघत असते, कारण अर्णव ना आता कर्णिकाला खेळवत असतो. कर्णिकाही अगदीच पाय उडवून खेळत असते आणि ती आता एकटीच असते. पण कर्णिकाला आनंद ठेवण्यासाठी आता अर्णव ना खूप जास्त प्रयत्न करत असतो. तिला खेळण्यांनी खेळवत असतो आणि या सगळ्या काही गोष्टी, आणि त्यामुळे ईश्वरीला पण भारी वाटत असतं. ईश्वरीसुद्धा हॅप्पी असते. मग इकडे अर्णवकडे ती एकटक बघत असते आणि ती म्हणत असते की हेच ते लहान मूल, असंच यायला हवं. कधीतरी जर लहान मूल बाहेर आलं ना तर ते कसं किती गोड दिसतं ना, असंही आता अर्णवला ईश्वरी बोलत असते. तर अर्णव आता कर्णिकाला खेळवत असतो, कारण ईश्वरीला आता काही गोष्टी शक्य नसतात ना, आणि त्यामुळेच अर्ध्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आता अर्णव सांभाळत असतो. आणि त्यामुळे ईश्वरी खुश असते की तिने अर्णववर एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि अर्णवसुद्धा ती जबाबदारी आता पूर्णपणे पार पाडतोय. हे सगळं बघूनच ना आता रिलॅक्स एकदम बरं वाटत असतं. तर दुसरीकडे मात्र अर्णव आता ईश्वरीला म्हणत असतो की हो या काही गोष्टी होत आहेत ठीक, पण आता काय करायचं असा मुळात प्रश्न असतो. तर इकडे आता बाळसुद्धा मस्त अर्णवकडे बघून हसत खिदळत असतं, कारण त्या बाळालासुद्धा आता मामासोबत ना खूप जास्त रिलॅक्स वाटत असतं. कारण रोज त्याला मामी खेळवते, पण आज मात्र मामा खेळवत होता. तर दुसरीकडे आता वल्लरीला मुद्दामून मामाना आता चिडवायचं काम करत असतात. म्हणजेच वल्लरीला आता मामा म्हणत असतात की आज बघितलंच ना, अंजली, ईश्वरी आणि अर्णवचं नातं पुन्हा चांगलं होताना दिसते, मार्गी लागताना दिसते, म्हणजे त्यांच्यातला आता दुरावा मिळतोय. बरं झालं या सगळ्या गोष्टी होत आहेत, पण या सगळ्या गोष्टी वल्लरीला खपत नसतात. वल्लरी विचार करते की हे सगळं काही व्हायला नको, यांच्यातली भांडणं तशीच राहायला हवी, त्यांच्यातला दुरावा तसाच राहायला हवा, असंही आता वल्लरीला वाटत असतं. आणि म्हणूनच वल्लरी आता मामाने सांगितल्यानंतर त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत
बोलत असते आणि हे असं एवढं चांगलं होऊन चालणार नाही असं देखील ती आता एकटीच बोलत असते. त्यावर मामा आता वल्लरीला म्हणतात की मनातल्या मनात बोलून झालं असेल ना तर आता जरा कामाला लाग, असंही आता मुद्दामूनच मामा हे आता वल्लरीला बोलत असतात. रात्र झाली आहे, झोपायचे. मग आता इकडे मामांचा विचार ना इकडे वल्लरी करत असते. म्हणजे तिला आता कुठेतरी काही गोष्टी खटकत असतात, कारण ईश्वरी आणि अर्णवची वाढती जवळीक आणि या सगळ्या गोष्टी तिला नको असतात आणि त्याचमुळे ती आता नुसता आता तमाशा घालायचा ठरवत असते. कारण तिला असं वाटत असते की त्यांच्यात जी भांडणं झालेली आहे ती तशीच राहावी. अंजली, ईश्वरी, अर्णवचं कधीही चांगलं जुळू नये असाच विचार आता मामी करत असते आणि त्यामुळेच मामा तिला टोमणे देखील मारत असतो. पण आता वल्लरीने सुद्धा काही गोष्टी ना माइंडमध्ये सेट केलेल्या असतात आणि ती तसाच विचार करत असते. जास्त वेळ होऊन चालणार नाही, पटापट पावलं उचलावी लागतील असंही ती मनातच बोलत असते. दुसरीकडे आता सकाळ झालेली असते. अर्णव गाढ झोपलेला असतो पण ईश्वरी जागी झालेली असते. ईश्वरी जागी होते तेव्हा ईश्वरी इकडे तिकडे पाहत असते. त्याच वेळेला आता ईश्वरी जेव्हा इकडे तिकडे बघते ना तेव्हा मात्र आता ईश्वरीच्या लक्षात येतं की आता आपण ह्यांना दाखवूयाच माझ्यातला नटखटपणा, मी काय करू शकते ना हे आता ह्यांना दाखवायला हवं. असाच विचार करून ना आता मात्र ती हळूच का होईना पुढे पुढे जात असते आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी विचार करत ती हळूहळू जात असते ना तेव्हा तिथे काही कनूचे क्लिप्स ठेवलेले असतात. कनूचे क्लिप्स ती घेते आणि अर्णवच्या पुढच्या केसांना लावते. अर्णव गाढ झोपलेला असतो, त्या संधीचा ते आता फायदा करून घेते आणि मग काय पुढे तर आता ते अर्णवला काजळाचा टिळासुद्धा लावते. मग आता काजळ तिला लावल्यानंतर मग आता अर्णव गाढ झोपलेला असतो पण ईश्वरीला अर्णवला हे सगळं करून ना एकदम भारी वाटत असतं. एकदम खुश असते ती आणि म्हणूनच ना ती हळूहळू का होईना अर्णवला डोक्याला गालाला काजळाचा टिळा लावते आणि मग काय ह्या सगळ्या गोष्टी लावून झाल्यानंतर वरून थोडीशी पावडर, या सगळ्या गोष्टी करून झाल्यानंतर आता अर्णव उठायची वाट बघत असते. मग आता अर्णव उठला का नक्कीच काही ना काही बघेल आणि मग खरी मजा येईल असं देखील आता तिला वाटत असतं आणि म्हणूनच ती आता अर्णवची मजा घ्यायचं ठरवते. तिला आता अर्णव एकदमच गोड दिसत असतो आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त खुश असते. मग आता अर्णवला ती तयार करते आणि साईडला जाते, कारण तिला ना आता बाकीसुद्धा कामं करायची असतात. आंघोळ वगैरे आवरायची असते. तिने ह्या नटखटपणा करून तिला आता असं वाटत असतं की चला आपण अर्णव सरांना छान तयार केले आणि मग ती फ्रेश होण्यासाठी जाते. फ्रेश होऊन झाल्यानंतर ती आता देवाची पूजा वगैरे करत असते. अर्णव झोपेतनं उठलेला असतो, इकडे तिकडे बघतो तर आता अर्णवच्या समोरच ना आरसा असतो. अर्णवचे लक्ष आरसामध्ये जातं तर त्याला दिसतं की त्याच्या डोक्याला क्लिप्स लावलेले आहेत आणि त्याचसोबत त्याच्या गालावर कपाळावर काजळाचा टिळा लावलेला आहे. हे दिसल्यानंतर त्याला आता राग येतो तर इकडे तो ईश्वरीवर आवाज करू लागतो. त्याला माहिती हे सगळं काम ह्या ईश्वरीचंच आहे म्हणून आणि म्हणूनच मग तो आता ओरडत असतो आणि म्हणत असतो की हे काय आहे मिसिंदर. त्यावर ईश्वरी म्हणत असते की काय ना माझ्यातलं लहान मूल जे दडलं आहे ना तेच तुम्हाला दाखवायचं होतं, बाकी काही नाही. अर्णव म्हणतो पहिल्यांदा हे सगळं काही पुसून काढ, मला हे सगळं नको आहे, मी तुला पहिलंच सांगतो. मग आता ईश्वरी म्हणते काय त्यात काय, तुम्ही आता आंघोळ करणारच आहात ना तर मग ते धुतलं जाईलच. पण आता अर्णव म्हणतो की मी आंघोळ केली असली तरीसुद्धा मला बाकी इतरही बाहेर कामं आहेत, त्याला मी काय असंच फिरू का, असंही आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो. अर्णव चिडत असतो. ईश्वरी म्हणत असते की त्यात काय. मग अर्णवने आता पावडरचा डब्बा हातात घेतलेला असतो आणि ईश्वरीवर तो पावडरचा डब्याने स्प्रे करत असतो. ईश्वरी आपल्या पदराने स्वतःचं तोंड झाकत असते. अर्णव मात्र म्हणत असतो की बघ सॉरी बोलून टाक, नाही तर बघ. मग आता ईश्वरीचा नाईलाज होतो. ईश्वरी आता सॉरी बोलून टाकते. ईश्वरी जेव्हा आता सॉरी बोलते ना तेव्हा अर्णव म्हणतो तुझ्या हाताला लागलंय म्हणून, नाही तर तुला मी काही सोडलं नसतं, असंही आता तो बोलू लागतो. नंतर आता तो म्हणतो की चल पहिल्यांदा हे जे सगळं लावलेलं आहेस ना ते पुसून काढ. मग ईश्वरी म्हणते की काय गरज आहे, राहू दे ना. पण आता काही केल्या इकडे
अर्णव ऐकायला तयार नसतो. मग काय, ईश्वरीला नाईलाजास्तव का होईना सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित पुसून द्याव्याच लागतात. मग आता ती म्हणत असते की आता ओके का, बस का आता तरी. मग अर्णव म्हणतो की हो ठीक आहे, आता ओके आहे असं तो म्हणतो. पण पुन्हा अशा चुका करू नकोस असं देखील आता त्याने स्पष्ट सांगितलेलं असतं. मग आता ईश्वरी म्हणत असते पण खरंच ना मजा आली. अर्णव आता फ्रेश व्हायला जातो तर ईश्वरीला हसू येत असतं अर्णवकडे बघूनच. मग इथे जाणाऱ्या अर्णवकडे बघून हसत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की राकेश बँगलोरवरनं पुन्हा आलेला असतो आणि येताना त्यांनी सगळ्यांसाठी गिफ्ट्स आणलेले असतात. आणि मग काय, अंजली म्हणत असते की आलात का आणि हे काय. मग आता राकेश म्हणतो की मी बाहेर गेलो होतो तर म्हटलं सगळ्यांसाठी गिफ्ट आणावे म्हणूनच मी गिफ्ट आणलं असंही आता राकेश बोलत असतो. त्यानंतर मात्र आता इकडे अंजली म्हणत असते की त्या सगळ्याची काय गरज होती, मीटिंग चांगली झाली का. हो मीटिंग खूप छान झाली. खरं तर ना मला अजून चांगला अनुभव आला, म्हणजे सगळ्या मोठ्या मोठ्या माणसांबरोबर बोलायचा, त्याचसोबत आज खूप बरं वाटलं. म्हणजे खरं तर मी तुम्हाला सांगू का एक गोष्ट, मी जेव्हा तिकडे होतो ना तेव्हा मी कर्णिकाला खूप जास्त मिस केलं. म्हणजे कर्णिकाची आता सवय झाली आहे ना असंही आता तो म्हणत असतो. त्यावर अंजली म्हणते की शेवटी कर्णिका तुमची आता मुलगी आहे म्हटल्यावर तुम्हाला कर्णिकाची आठवण तर येणारच, त्यात काय. मग आता त्याने येताना ना अंजलीसाठी गिफ्ट आणलेलं असतं. बहुतेक त्याने तिकडनं त्या बाईकडनं चोरी करून हे सगळं काही आणलेलं असणार आहे. म्हणजे आता त्याने अंजलीला एक चैन केलेली असते आणि ती चैन तो तिला दाखवतो. मग जेव्हा ती चैन अंजली बघते ना तेव्हा ती खूप जास्त खुश होते आणि ती म्हणत असते की एवढ्या महागड्या वस्तू घ्यायची काय गरज होती. त्यावर मात्र आता नाही सहज म्हणून तुम्ही आता एवढं माझ्यासाठी करता, मग तुमच्या लोकांसाठी मी एवढं काही केलं तर त्यात काय जातंय असंही आता म्हटलं जातं. आणि म्हणूनच आता त्याने खास ते सगळं काही केलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत तो करतो ना तेव्हा मात्र आता अंजली खुश असते. मग दुसरीकडे आता बाहेर सगळीजणं जमलेले असतात. बाहेर जेव्हा सगळीजणं गप्पा मारत असतात ना, अंजलीला भारी वाटत असतं की अर्णव आणि ईश्वरीने बायाची खूप चांगली काळजी घेतलेली असते हे बघूनच, आणि म्हणूनच ना आता त्या खुश असतात. तर दुसरीकडे मात्र आता हे सगळं बघून खरं तर माझ्यामुळे डील मिळाली, पण मला बरं वाटतंय खरंच ना. मी तर विचारही केला नव्हता की एवढ्या सगळ्या गोष्टी होतील, पण आज मी खूप जास्त रिलॅक्स आहे असंही आता इकडे असणारा राकेश बोलत असतो. राकेश हे तर बोलतच असतो, पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इथे जी वल्लरी असते ना तिच्या डोक्यात काही ना काही सुरू असतं. म्हणजे तिला असं वाटत असतं की नाही, काही झालं तरीसुद्धा ह्यांचं सगळं काही व्हायला नको चांगलं. म्हणूनच आता या सगळ्या गोष्टी असतानाच ती म्हणते की ह्यांच्यात काहीतरी घडायला हवं. दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो म्हणत असतो की उद्या मी ईश्वरी नावाचं ते प्रोडक्ट आहे ते लॉन्च करणार आहे. म्हणजे ईश्वरीचं फॅब्रिक जे आहे ते नवीन लॉन्च करणार आहे हे त्यांनी सांगितल्यावर आता मामा वगैरे खुश असतात. ईश्वरी तिथे उभी असते आणि त्यातच ईश्वरी तिथे उभी असतानाच ना अंजली तिच्याकडे जाते आणि गन्नू आत्ताच झोपली आहे हे सुद्धा कळतं. पण मी नसताना तुम्ही गन्नूची खूप चांगली काळजी घेतली म्हणून अंजली आता ईश्वरी आणि अर्णवचे आभार मानत असते. आता कुठे फायनली ती आता चांगलं वागत असते. हे सगळं बघून ना राकेशला तर आता समजतच नसतं की काय करावं ते. यावर काय तरी पर्याय काढायला हवा असाही विचार ना आता मात्र सुरू असतो. पण दुसरीकडे आता आजीलाही बरं वाटत असतं की अंजली आणि ईश्वरीचं जे नातं आहे ते पुन्हा पूर्ववत होतंय हे बघूनच आता रिलॅक्स वाटत असतं. तोपर्यंत राकेश म्हणत असतो की नाही, यांच्यातलं नातं काही झालं तरी चांगलं व्हायला नको. म्हणूनच तो पटकन आतमध्ये निघून गेलेला असतो, कारण त्याला ह्या सगळ्या गोष्टी नको असतात. त्याने ना ईश्वरीसाठी सुद्धा गिफ्ट आणलेलं असतं, पण ईश्वरीला आणलेलं गिफ्ट तो आता काही देत नाही. तो हे सगळं काही मुद्दामून करत असतो. तो जेव्हा गिफ्ट देत नाही ना तेव्हा ते गिफ्ट तो बेडच्या खाली टाकून ठेवतो, जेणेकरून ते गिफ्ट कोणाला दिसायला नको
म्हणून, पण त्याला मुद्दामून ईश्वरीला सगळ्यांसमोर गिफ्ट द्यायचं नसतं. यासाठी त्याची नाटकं सुरू असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की त्याने जे काही गिफ्ट्स आणलेले असतात ना सगळ्यांसाठी, तो गिफ्ट्स घेऊन बाहेर जातो. आणि जेव्हा ते सगळे गिफ्ट्स घेऊन तो बाहेर जातो ना, तेव्हा मात्र आता ना एक एक करून गिफ्ट्स देतो, पण ईश्वरीला तो गिफ्ट देत नाही. मग त्यावर वल्लरी मुद्दामूनच विचारते की काय तुम्ही सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेत का? हो हो, मी सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेत, पण मग तुम्ही हिच्यासाठी गिफ्ट नाही आणलं, ते काय आहे ना त्यांच्यासाठी काय गिफ्ट आणायचं मला काहीच कळलं नाही ना, म्हणूनच मी त्यांच्यासाठी गिफ्ट नाही आणू शकलो, असंही आता म्हटलं जातं. मग त्यात ईश्वरीही समजून घेते. ईश्वरी म्हणत असते की त्यात काय एवढं, तुम्ही माझ्यासाठी नाही आणलं पण बाकी सगळ्यांसाठी आणलं ना. त्याने हे सगळं काही मुद्दामूनच घडवून आणलेलं असतं. ईश्वरीला त्याबद्दल काही वाटत नाही, पण त्याने ह्या सगळ्या गोष्टी यासाठी मुद्दामून केलेल्या असतात की जेणेकरून आता अंजलीने त्याला विचारायला हवं ना की नेमकं काय झालं होतं ते, म्हणूनच हे सगळ्या गोष्टी मुद्दामून केलेल्या होत्या. तर दुसरीकडे मात्र आता इकडे चर्चा सुरू असते आणि चर्चा सुरू असतानाच त्यांचं बोलणं असतं की उद्या ईश्वरी ते लॉन्च होणार आहे. तर त्या ईश्वरी फॅब्रिकसाठी सगळ्यांची तयारी सुरू असते आणि जेव्हा ती सगळ्यांची तयारी सुरू असते ना, तर तेव्हाच ना सगळ्यांना असं विचित्र वाटत असतं की खास करून आहे ना या सगळ्या गोष्टी ईश्वरीसाठी त्याने आणल्या नव्हत्या, पण ईश्वरीला त्याचं काही वाईट वाटत नसतं. वल्लरीला तेवढ्यातच फोन वाजतो, म्हणून वल्लरी फोनवर बोलायला बाहेर जाते. मग आता ती म्हणत असते मी आली हा, आणि असं बोलून ती बाहेर जाते. जेव्हा आता ती बाहेर जाते तेव्हा आता बाहेर जाऊन ती बोलत असते की तिने रमाकांतचा शोध घ्यायला कोणाला तरी सांगितलेलं असतं, पण अजूनही रमाकांतचा शोध काही केल्या झालेला नसतो. आणि म्हणूनच मग आता तिला सांगितलं जातं की नाही, अजूनही काही शोध लागलेला नाही आहे, पण मी सांगितलेलं काम आहे ना प्लीज पटकन करा, असं देखील आता सांगितलं जातं. मग फोन ठेवल्यानंतर वल्लरीचं लक्ष जातं. वल्लरी बघते तर समोरच तिला स्टोलर जो आहे तो तुटलेला दिसतो. आणि मग ती बोलते की हे चाक आणि हे वेगळं कसं झालंय, आणि मग तिच्या लक्षात येतं की नाही, काहीतरी गडबड आहे, पण ती गडबड काय आहे ही सगळी शोधून तिला काढायची असते. म्हणूनच ती आता पुढे जाते आणि मग बघते तर स्टोलर हातात घेते. मग ती म्हणते की हे एकमेव कारण आहेच की मला भांडणं करायला. मग आता मी हेच निमित्त साधते आणि आतमध्ये जाऊन या सगळ्या गोष्टी दाखवल्यानंतर अंजली आणि ईश्वरीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण करते. या सगळ्या गोष्टी मुद्दामून तिने आता माइंडमध्ये सेट केलेल्या असतात आणि अगदीच ती तसंच वागत असते. मग आता ती म्हणत असते की मी तर कारण शोधत होते, पण आता कारण तर समोरूनच माझ्यापर्यंत आलेलं आहे, असं बोलूनच ती आता खूप जास्त हॅप्पी असते. तिला आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे मात्र तिला तर आनंद असतोच, पण या सगळ्या गोष्टी होत असताना इकडे आता राकेश आणि अंजली आतमध्ये येतात. तर अंजली राकेशला विचारत असते की नेमकं काय झालं, तुम्ही ईश्वरीसाठी गिफ्ट का नाही आणलं, म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे बघा ना, आता सगळ्या काही गोष्टी चांगल्या होत आहेत, तुम्हाला अर्णवने एवढी चांगली संधी दिली कामाची, आणि मग तेव्हाच मी ठरवलं की आपणही आपला राग जरा बाजूला ठेवूया. ती जर लोक त्यांचा राग बाजूला ठेवून आपल्यासोबत चांगलं वागत असतील, छान वागत असतील, तर आपणही तसं करू शकतो ना. आणि बघितलंत ना, आता त्यांनी कन्नूची काळजीसुद्धा किती छान घेतली ते, असंही आता म्हटलं जातं. हो हो, माहिती आहे मला. मग तुम्ही येताना ईश्वरीसाठी गिफ्ट का नाही आणलं, मला समजलं नाही. मग आता थोडा राकेश जो आहे तो बाजकळत असतो आणि असं वेगळं काहीसं बोलत असतो. मग त्याच वेळेला त्याला आता विचारलं जातं की का हो, काय झालं आहे, असं विचारल्याबरोबर आता तो म्हणत असतो की नाही, काही नाही. मग आता तो हे असं वेगळं वागितलं आहे म्हटल्यावर डाऊट येतो की नक्कीच ना काहीतरी गडबड झालेली आहे. मग नेमकं काय झालं आहे हे सुद्धा आता शोधायचं असतं. म्हणून अंजली त्याला विचारत असते. तर राकेश म्हणत असतो की म्हणजे बघा ना, एखाद्याला आपण काहीतरी गिफ्ट करू, पण मग समोरच्याने त्याचा चुकीचा अर्थ काढला तर मग ते नको वाटतं ना. म्हणजे काय बोलायचं
बोलायचं आहे तुम्हाला? कशाबद्दल तुम्ही बोलताय? मला कळलं नाही, असंही आता ती त्याला विचारत असते. त्यावर मात्र आता तो म्हणत असतो की कसं सांगू तुम्हाला. इकडे आता ईश्वरी गणूबाप्पाजवळ असते आणि तेवढ्यातच तिकडे आता अर्णवने तिच्यासाठी चहा करून आणलेला असतो. आणि जेव्हा तिच्यासाठी चहा आणला जातो ना, तेव्हा ती म्हणते की तुम्ही केलाय आल्याचा चहा? मला खरं तर हवाच होता. अर्णव म्हणतो की हो, कोणी केलाय, काय केलंय हे विचारत बसण्यापेक्षा मस्त चहा एन्जॉय कर, घे, असं बोलून तो आता तिला चहाचा कप हाती देतो आणि तिला चहा प्यायला सांगतो. जेव्हा आता ती चहा पीत असते ना, तेव्हा तिला तो चहा खूप जास्त आवडतो आणि ती म्हणत असते की हां, खूपच छान केलाय हां हा चहा, मला बरं वाटलं. आता खाली जे काही झालं होतं म्हणजे अंजली आता अर्णव ईश्वरीसोबत खूप छान वागली होती, हे सुद्धा बघून ना खूपच बरं वाटलेलं होतं इकडे अर्णव ईश्वरीला. आणि आता त्यांचं त्याबद्दलच डिस्कशन सुरू असतं. म्हणजेच आता ती लोक बोलत असतात की खरंच ना, ज्या काही गोष्टी झाल्या ना त्यामुळे खूप बरं वाटते. म्हणजे ताई आता पुन्हा पूर्वीसारखी व्हायला लागली आहे, हेच आपल्यासाठी किती चांगलं आहे ना, असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टींमध्ये त्यांची चर्चा होत असते तेव्हा बरं वाटत असतं अर्णवला सुद्धा. अर्णवही बोलत असतो की हो, पण आता ईश्वरी म्हणते की आपल्याला ते स्टोलरचं सुद्धा ताईंना सांगायला हवं ना. म्हणजे मला असं वाटतं की ते तुटलं आहे ते चाक, तर त्याच्याबद्दल आपण ताईंना एकदा सांगूया. पण आता अर्णव म्हणतो की नको ताईला सांगायला, आत्ता ताईचा मूड कुठे ठीक होतोय आणि मग आपण जर ताईला या गोष्टी सांगायला गेलो तर पुन्हा वाद होतील, त्यापेक्षा नको. ते ना मी माझ्या परीने सगळं काही बघतो करून, म्हणजे तुटलं आहे ते फक्त जुळवून घ्यायचंच आहे ना, तर ते बघता येईल, असं देखील आता अर्णव जो आहे तो बोलत असतो. अर्णव जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलत असतो ईश्वरीसोबत, नेमकं आता ते सगळं डिस्कशन वल्लरी बाहेरून ऐकत असते. मग वल्लरी विचार करते की अरे चा, म्हणजे यांनी हे सगळं माहिती आहे ह्यांना, तर म्हणजे आता गोष्टी आपल्या हातात आहेत, या सगळ्या गोष्टी आपण परफेक्टली मॅनेज करायला हव्यात, असंही ती आता विचार करत असते. आणि तिच्या डोक्यामध्ये या सगळ्या गोष्टी बरोबर सेट असतात आणि ती तसाच विचार करून आता चालत असते. मग दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की अर्णव जो आहे तो मात्र आता जो स्टॉल आहे तो पूर्णपणे रिकवर करण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी तर होत असतातच, पण दुसरीकडे वल्लरीच्या डोक्यातही प्लॅनिंग सुरू असतं. तर अर्णवने आता पटकनच ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायचं ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे वल्लरी म्हणत असते की चला, आयती संधी साधून आलेली आहे, तर त्या संधीचा आपण पुरेपूर फायदा करून घ्यायला हवा, असाही विचार करूनच ना आता ती पूर्णपणे तयारीतच असते. तर दुसरीकडे आता अंजली ही राकेशला विचारत असते की प्लीज प्लीज मला सांगा, तुम्ही मला सांगितलं नाही तर मला कसं कळणार आहे, असं का करता हो तुम्ही. मग आता राकेश म्हणतो की काय ना, जर एखादा माणूस आपल्याकडे त्या दृष्टिकोनाने बघत असेल आणि जर आपण त्याला पुन्हा या सगळ्या काही गोष्टी दिल्या तर मला वाटतं की म्हणजे त्यांचा काहीतरी समोरच्याचा गैरसमज होऊ शकतो. म्हणजे नेमकं काय म्हणताय तुम्ही, मला कळलं नाही. त्याच वेळेला तो आता सांगतो की काय ना, तुम्ही त्या दिवशी नव्हतात, हॉस्पिटलमध्ये गेला होतात, तेव्हा मी आणि ईश्वरीजी एकटेच होतो आणि तेव्हा ईश्वरीजी माझ्यासाठी ना खरं तर ज्यूस घेऊन आल्या होत्या, म्हणजे सरबत घेऊन आल्या होत्या आणि त्यांनी ना खोलीचं दार लावून घेतलं होतं. म्हणजे त्यांना काय बघायचं होतं काय माहिती, म्हणजे माझं आणि त्यांचं आधी नातं कसं होतं काय होतं याबद्दल खरंच ना मला काहीच माहिती नाही आहे. पण नंतर मला ह्या सगळ्या गोष्टींमधून जाणवलं की नक्कीच त्या माझी परीक्षा घेत होत्या की मी काय रिॲक्ट करतो, काय होतं माझ्यासोबत, म्हणजे मी त्यांच्याबरोबर काही चुकीचं पाऊल उचलतो का, हेच त्यांना सगळं काही बघायचं होतं. आणि म्हणूनच बहुतेक त्यांनी हे सगळं काही केलं, असंही आता इकडे तो म्हणत असतो. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी तो आता अंजलीला सांगतो तेव्हा अंजली म्हणते म्हणजे या सगळ्या गोष्टी एवढ्या झाल्या आणि तुम्ही मला सांगितलं नाही. त्यावर मात्र म्हणजे बघा ना, मला थोडंसं वेगळं वाटलं, वियर्ड वाटलं. मग मी विचार केला की नको, कशाला उगाच ना त्यांच्यासाठी गिफ्ट आणायचं, म्हणजे मी गिफ्ट आणेन आणि त्या मग वेगळा विचार करतील की माझ्या मनात तसं काही आहे, पण माझ्या मनात तसं काहीच नाही ओ. कशाला असं दुसऱ्याबद्दल आपण विचित्र वाईट विचार करा. माझ्या मनात सगळ्याच जणी माझ्यासाठी सारख्या आहेत, म्हणजे कसं माझ्यासाठी बाकी सगळ्या बहिणी माते समान आहेत. याशिवाय त्याला दुसरे कोणतेही डायलॉग ना आता सुचत नसतात. खरंच ना,
ना, आता तो इतका भयंकर असा बोलत असतो ना, काय बोलावं आता. मग आता या सगळ्यामुळे अंजलीला त्रास होत असतो. बिचारी अंजली आता या सगळ्याचा विचार करत असते आणि तिला काही सुचत नसतं की हे सगळं काही खरंच असंच आहे का. मग आता ती विचार करत असतानाच राकेशने मात्र तिच्या डोक्यामध्ये मुद्दामून हे पिल्लू सोडलेलं असतं. इकडे आता पाहायला मिळत असतं की ईश्वरीला जाब विचारायला गेलेली असते ही अंजली म्हणत असते की काय चाललंय हे सगळं, तुम्ही मुद्दामून केलं ना. तेवढ्यातच वल्लरीही त्यात आयताच चान्स मारते आणि म्हणते की हे काय, बाळाचं हे चाक तुटलं आहे स्टॉलचं, मग तुम्ही का सांगितलं नाही, का लपवून ठेवलं, यामागे सुद्धा काही उद्दिष्ट आहे का. मग बाळाच्या बाबतीत आम्ही का चुकीचं वागू, का मग आम्ही प्रत्येक वेळेला असं बोलता, आम्ही काही दुश्मन आहोत का कर्णिकाचे तिच्याशी वाईट वागायला, असंही आता वल्लरी बोलत असते. मग नंतर अंजली बोलत असते, पण तुमचं काय चाललंय, म्हणजे मी नसताना तुम्ही ह्यांच्यावर संशय घेण्यासाठी काही पण करताय का, म्हणजे तुमचं अजूनही डोक्यातनं ते गेलंच नाही आहे का, ह्यांना घराबाहेर काढूनच तुम्ही शांत बसणार आहात का, असंही आता इथे अंजली बोलत असते. आणि त्याच वेळेला अर्णव आणि शांत करायचा अंजलीला प्रयत्न करत असतात. तर पुढे मात्र आता अंजली म्हणत असते की आधी हिच्या आईने आपल्या वडिलांना नादाला लावलं आणि आता ही माझ्या नवऱ्याला नादाला लावते का. आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता भयंकर असा धक्का ना इकडे अर्णवला बसतो. अर्णव म्हणतो की ताई हे सगळं काय बोलतेस तू, आणि अर्णव ना आता तिच्यावर हात उचलतो. अर्णव जसा तिच्यावर हात उचलतो ना, तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसतो. कधीच त्याने त्याच्या बहिणीवर हात उचलला नव्हता, पण अंजलीसुद्धा एकदमच वाईट बोललेली होती, त्यामुळे अर्णवला राहावलं नव्हतं, त्यामुळे अर्णवने तिच्यावर हात उचलला होता. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.